पहिल्यांदा असं झालं असेल की कोणी आमच्यापर्यंत नाही पोहोचलं, आमचं म्युझिक त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि खूप मराठीसाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. म्युझिक कंपोजिशन करता म्हणजे नेमकं काय करता, म्हणजे सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो त्याचा? आम्ही येऊन बसतो ना जेव्हा एकत्र, पुढच्या एका तासात आमची चाल झालेली असते. म्हणजे जेव्हा एखादा डिरेक्टर ठरवतो की सिनेमा करायचा, डिरेक्टर्स आजकालचे तेवढे एज्युकेटेड आहेत का म्युझिकच्या बाबतीत? वेन यू मेक अ गुड प्रॉडक्ट, ते हिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात रादर दॅन मला हिट प्रॉडक्ट बनवायचे. नुसतं एका पियानोवर एका पेटीवर नुसतं गाऊन विदाऊट काही पण गाणं सुंदर होऊ शकतं. तुम्ही एखादा एचओडी घेताना की कंपोजर घेताना ना, डायरेक्ट ऐक ना अशी अशी फिल्म ही सिच्युएशन हे गाणं पाठव, त्याच्या आधी त्याच्यासोबत बसा, पार्टी करा, जेवण करा, फिरा. तुम्हाला असा अनुभव आलाय की म्हणजे तुम्ही काहीतरी घेऊन गेलायत आणि समोरच्याचं माइंड एकदम क्लोज आहे? आता लिटरली म्हणजे आम्ही मिक्स करतोय स्टुडिओमध्ये आणि लोक मोबाईलवर हां ऐकतात. कुठले राजकारणी आहेत असे की ज्यांना म्युझिकची पण आवड आहे, की तुमचं त्यांच्याशी चांगलं असोसिएशन आहे? या जगात मॅजिक आहे ना ही दोघांमध्ये. जोपर्यंत इट इज फिल्म म्युझिक किंवा म्युझिक डिरेक्शन आहे ना, ते साई पियुषच असेल. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. पडद्यामागचे किमयागार या आपल्या नवीन सिरीजमध्ये आलेले आहेत म्युझिक कंपोजर साई आणि पियुष. यांची गाणी आपल्या ऐकलेली आहेत. बाई पण भारी देवाच्या माध्यमातून खूप चांगल्या ठिकाणी तुमची गाणी पोहोचली. तिथून तुम्हाला खूप चांगली ओळख मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023 फोर्ब्स या मॅगझिनमध्ये शो स्टॉफर ऑफ द इयर यासाठी ते माझ्या माहितीत तरी एकमेव मराठी संगीत क्षेत्रातले कलाकार आहेत. तिथपासून आपण सुरुवात करूयात की ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचले फोर्ब्सवाले, म्हणजे ती सगळी प्रोसेस काय होती? की कारण खूप मोठी गोष्ट आहे ही, एक मराठी कलाकारांची जोडी फोर्ब्सच्या आर्टिकलमध्ये येणं. खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा असं झालं असेल की कोणी आमच्यापर्यंत नाही पोहोचलं, आमचं म्युझिक त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि ही खूप मराठीसाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं आहे आम्हाला अजूनही माहित नाही. कसं पोचता येईल हे माहिती नाही आहे ॲक्च्युली. पण ती फिल्मच एवढी छान झाली होती आणि गाणी लोकांना एवढी आवडली तर ती पोचली त्यांच्यापर्यंत. सो दे थॉट टू मे बी ती त्याचं वन ऑफ द मेन रिझन्स असं पण असेल की बाई पण भारी देवा ही जी फिल्म आहे ती सैराट नंतर जेवढं आम्हाला माहिती आहे ती हायेस्ट ग्रोसिंग फिल्म इन द मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या हिस्ट्रीमध्ये सेकंड हायेस्ट ग्रोसिंग फिल्म आहे. तर त्यामुळे मे बी ते नोटीस कुठेतरी झाला असावा त्यांना इंडियामध्ये. कारण की रिजनल फिल्म्समध्ये एवढ्यावर एकदम आलेली बॉक्स ऑफिस वाईज म्हणजे पैशांवाईज फायनान्शियली, तर तेवढी मे बी त्यामुळे फोर्ब्सला कुठेतरी ते दिसलं असेल मे बी. आणि ऑफकोर्स मुंबई असल्यामुळे तिथे तर ते जास्त इझिली त्यांना ते दिसलं असावं. त्याबद्दल बोलूच यात आपण. पण संगीत म्हणलं की जोडी हे समीकरण असतंच का इंडस्ट्रीमध्ये? आणि मग ते कोलॅबरेशन असतं का थोडीशी प्रोसेस सोपी जाते? आणि म्युझिकमध्येच का? जोडी नाही, ॲक्च्युली त्रिकूट पण खूप आहेत आणि बँड्स पण खूप आहेत खरं सांगायचं झालं तर. अनफॉर्च्युनेटली ते बाकीचे बँड्स किंवा त्रिकूट तेवढी पुढे नाही आली, जोड्या जास्त पुढे आल्या. कारण की जेवढे व्यक्ती तेवढे नेचर्स, तेवढे स्वभाव वेगवेगळे, तर प्रत्येक जण 5 लोक 10 लोक 3 लोक एकत्र राहतीलच असं नसतं. पण 2 लोक 1 लोक एक असताना तर काही सोलो असताना काहीच प्रॉब्लेम नसतो, पण डुओ जेव्हा असतो तेव्हा मग त्यातल्या त्यात कमी फ्रिक्शन, त्यातल्या त्यात कमी. कारण म्युझिक ही गोष्ट अशी आहे ना, ही खूप रॅन्डम क्रिएटिव्ह गोष्ट आहे खरं सांगायचं झालं तर. यू हॅव टू क्रिएट समथिंग फ्रॉम नोव्हेअर. तुला 12 सूर दिलेत, त्याच्यामधले पण काही नाही यूज करायचे आहेत, त्याच्यामधनंही तुम्हाला एक कॉम्पोजिशन क्रिएट करायचं आहे. ते कॉम्पोजिशन कुठेही रिपीट नाही झालं पाहिजे, ते डिरेक्टरलाही आवडलं पाहिजे, ते ऑडियन्सनं हिट झालं पाहिजे, आजकालच्या भाषेत रीलवर फेमस झालं पाहिजे. इतके कन्स्ट्रेंट्स असताना एक माणूस किती अँगलने बघणार गोष्टींना. सो ऑटोमॅटिकली कोणतरी समविचारांचा एक माणूस तुमच्याबरोबर जर आला, त्याला आम्ही म्हणजे म्युझिकली स्पिरिच्युअल भाषेत म्हणतो देवानीच आणून दिलेलं असतं की तो एखादा माणूस जसा आपला लाईफ पार्टनर असतो तसं एक क्रिएटिव्ह पार्टनर असू शकतो. बरेच बिझनेसेस असतात ज्याच्यामध्ये पण आता 2-3 म्हणजे मॅनेजिंग डिरेक्टर्स असतात किंवा CEOज असतात अशा बऱ्याच कंपनीज. तर ते वरूनच आले असं म्हणू शकतो आणि एक वेगळा अँगल मिळत असतो क्रिएटिव्ह लेवलवर. तुम्ही आधी काय करत होतात वेगवेगळे, आणि तो क्लिक मोमेंट काय होतं की आता आपण सोबत काम करायला पाहिजे? ते त्याला लागूनच उत्तर आहे. तो जसा म्हणला ना जोडीचं, जसं तू विचारलंस ना, तर ते जोडी म्हणजे जोडीच, ते संसारच असतो आमचा. आम्ही संसारातच आहोत. आणि म्हणजे कसं एकच नवरा आणि एक बायको हा संसार भरावू शकतो. 2-2 नवरे, एकाची 2 बायका वगैरे ते अवघड होतं. सो आमच्यात पण जरी मतभेद असले तरी ते संसारासारखं तर इतक्या वर्षानंतर ते बसलेलं आहे.
आमचं एकत्र. तर जेव्हा जोडी झाली तर ती जसं लग्न जुळतं तशीच आमची जोडी जुळली होती की बाबा 36पैकी किती गुण जुळत आहेत, तुझी आवड काय, माझी आवड काय, तुला काय आवडत नाही, मला काय आवडत नाही, असं करत करत आम्हाला असं वाटलं की नाही आपण एकत्र छान काम करू शकतो. आपण पुढे जाऊन म्हणजे आम्ही तरी विचार केला, इतर जोड्या तो विचार करतात नाही करतात आम्हाला माहीत नाही, पण आमचं तसं होतं की यार आपण पुढे करू शकतो काय एकत्र, कसं करू शकतो, काय करू शकतो. तर याचं प्लॅनिंग करूनच आम्ही त्यात उतरलो फुल टाईम. आम्ही त्या बाबतीत फारच ओल्ड स्कूल होत खरं सांगायचं झालं तर, की म्हणजे चल होते नाही होते अशी इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेत नाही आम्ही, म्हणजे वी डोंट बिलॉंग टू दॅट स्कूल. तर त्यामुळे पूर्वीपासून की बाबा म्युझिककडे एका अँगलने, आणि खरं सांगायचं तर तुमचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही आधीपासून काहीच नव्हतो करत. म्हणजे जेव्हापासून आम्ही कॉलेजमध्येच भेट झाली ॲक्च्युली, तर त्याच्या अगोदर काय आपण शाळेतच असतो. तर आणि 11वी 12वी तर म्हणजे लाईफ कुठे चालली घेऊन तेच माहीत नसतं खरं सांगायचं झालं तर प्रत्येकाला. द सेम स्टोरी एव्हरीवेअर. आणि अजूनही म्हणजे खरं सांगायचं झालं तर. आणि आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही ऑलरेडी म्युझिक क्रिएट करायला सुरुवात केली होती. आम्ही एक छोटा बँड सारखा आम्ही फॉर्म करत होतो तेव्हा. खूप पुण्यामध्ये खूप कॉम्पिटिशन्स असायच्या आणि बँड कॉम्पिटिशन्स खूप वर आले होते तेव्हा. खूप जास्त काय म्हणतो आपण स्पॉन्सर्स आणि वगैरे खूप येत होते पुण्यात. तर तेव्हा पुण्यामध्ये कॉम्पिटिशन्स पण खूप असायच्या. मग त्यानिमित्ताने आमचे भेट झाली. म्युझिक कंपोजिशन करता म्हणजे नेमकं काय करता, म्हणजे सुरुवात कुठून होते आणि म्हणजे सिनेमामध्ये आपण बद्दल बोलूयात की, आणि शेवट कुठे होतो त्याचा. आता ती पण प्रोसेस आहे. म्हणजे म्युझिक कंपोजिशन काय करता म्हणजे सुरुवात जेव्हा होते ना एखाद्या जोडीची, जेव्हा नवीन असतात ना, तर त्यांना कोणी असं म्हणतात की काय क्या करके लाया तू, सुना तू क्या किया आहे. असंच आमचंही झालं ना की काहीतरी एक मनाचे काहीतरी गाणे तयार केले, मग ते कोणाला तरी ऐकवायचे, मग ती गाणी ऐकल्यानंतर मग त्यांना आवडलं असेल तर ते म्हणतात हे गाणं चांगलं आहे फिल्ममध्ये वापरतो, असं ते होतं. पण ती प्रोसेस आता जशी डेव्हलप झाली तर आता तसं नाही होत नॉर्मली. म्हणजे जे आमचे रेग्युलर डिरेक्टर्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो, की जे लोक आहेत ना, तर ते आम्हाला स्क्रीन प्ले वाचायला पाठवतात. नाटक असेल की काय असेल, तू वाचून मग आम्ही तो वाचतो, मग आम्ही सजेस्ट करतो की बाबा इथे सिच्युएशन असू शकते का, की इथे कशा पद्धतीचं म्युझिक आपण ह्याला काय पॅलेट असला पाहिजे. मग त्या पॅलेटप्रमाणे आम्ही डिरेक्टर ओळखीचा असेल तर आम्ही डिरेक्टली काहीतरी आमच्या मनाने तयार करतो, नाहीतर मग डिरेक्टर आणि आमच्यामध्ये ब्रिज हा रेफरन्स असतो, कारण त्याला म्युझिकची भाषा समजत नसते. मग आम्हाला डिरेक्टरला गाणं ऐकावं लागतं की आमच्या डोक्यात ना असं काहीतरी चालू आहे, ह्या पॅलेटचं तुला आवडेल का. मग आम्ही ते पॅलेट्स काढतो पहिले, अशी काहीतरी वेगळी गाणी रेफरन्सेस काढून त्यांना ऐकवतो. मग ते सांगतात की नाही मला हे वाटते ते वाटते, कारण मग त्यांना म्युझिकल भाषेत ते सांगू शकत नाही. ज्यांना कळतं मग त्यांना आम्ही डायरेक्टली कंपोजिशन्स करून ऐकवतो. सो ह्या प्रोसेसनी ते बेसिकली घडतं. आणि मग त्याच्यानंतर म्युझिक करायला जेव्हा बसतो कंपोजिशन्सला, तर मग एक थॉट घेऊन, म्हणजे आम्ही असं कधीच नाही की आम्ही बसलो आणि तासन तास, म्हणजे मला आठवत नाही मी आणि सही की आम्ही एक चाल आम्ही 10 तास करतोय 5 तास करतोय, असं नाही करत. एखादा प्रोजेक्ट आला ना, आम्ही हवे होतो दोघं, तो त्याचं काहीतरी वर्किंग करतो, तो ऐकतो, मी वाचतो किंवा मी अजून काहीतरी करतो. आम्ही येऊन बसतो ना जेव्हा एकत्र, पुढच्या एका तासात आमची चाल झालेली असते. कारण ते डोक्यात आम्ही घेऊन आलेलो असतो की आम्हाला कुठे जायचं त्याचं क्राफ्टिंग. फक्त येऊन आम्ही सूर शोधतो की अच्छा ह्या सुरात करायची आहे का, पण बाकी त्याचं जे ग्रामर आहे सगळं, की त्याला वाटत असतं की आपण अशी करूयात, इथनं चालू करूयात, हे करूयात, मग इथे म्युझिक आलं पाहिजे, हे ब्रेक करूयात, हे सगळं डिस्कस करून मग त्या पद्धतीने जे काही आमचं म्युझिकल नॉलेज आहे ते उतरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे कविता समजा करायची, एखादा कविता करतो तर कधीतरी रात्रीचं सुचतं किंवा टॉयलेटमध्ये बसून सुचतं. बरोबर. तर असं असतं का तुमच्या बाबतीत, असं घडतं का? असं पण होतं. ते तर होतंच. मग तेच तर म्हटलं ना, आम्ही जेव्हा अवे असतो ना, वी आर नॉट ऑन आवर प्रोग्रामिंग किंवा आमच्या सेटअपवर किंवा माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट किंवा त्याच्याकडे इन्स्ट्रुमेंट नसतं. तो त्याचा फिरत असेल, काहीतरी करत असेल, भांडत असेल, प्रेमात असेल, काही करत असेल, पण तेव्हाच जो विचार चालू असतो ना, तो नेक्स्ट डे म्हणजे आम्ही ठरवलं असतं की आता उद्या जाऊन आपल्याला बसायचं आहे. फिल्म इंडस्ट्रीचं म्युझिक असं आहे ना की हे सिंगल म्युझिक नाही की मला वाटते मी 6 महिने गाण्यावर काम करते. आमच्याकडे डेडलाईन्स असतात. तर आमचं जर का ठरलंय की उद्या जाऊन म्युझिकला बसायचं आहे, तर आदल्या दिवशी आम्हाला त्याच्यावर विचार करून यावं लागतं. सो ती पण एक कला आहे की डेडलाईनमध्ये करणं. म्हणजे सगळ्या लोकांना, म्हणजे जे फिल्म म्युझिक करतात ना, हे कौतुकाची गोष्ट असते की जी गाणी लिहितात तुम्हाला ते डेडलाईनमध्ये लिहायची असतात. इंडिव्हिज्युअलिस्टिक की बाबा मी एक 6 महिने एकच कविता लिहितोय किंवा एक गाणं 5 महिने करतोय, तसं नसतं आमच्याकडे. सो ते असतं की आम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागतं. ते जे तुम्ही म्हणालात की कुठेही सुचणं जे असतं ना, ते खरं सांगायचं तर 99% आम्ही बसतो. म्हणजे ती आमची ते मेडिटेशन आहे की त्या झोनमध्ये आम्ही जातो प्रॉपर. आता अर्थात आम्ही जेव्हा समजा मी फिजिकली वेगळ्या ठिकाणी असेल ना, पियुष वेगळ्या ठिकाणी असेल, मग तेव्हा आम्ही फोनवर, व्हिडिओ कॉल्सवर वगैरे तसं कनेक्ट होतो. पण अचानक झोपेतनं उठल्यानं मला चाल सुचली आहे असं आम्ही आत्तापर्यंत केलं नाही, कारण की ही अवगत झालेली कला आहे. म्हणजे असं नाही की आधीपासूनच पियुषला 100 कॉम्पोजिशन सुचली होती, मला 100 कॉम्पोजिशन सुचली होती, असं वी हॅव वर्कड हार्ड टुवर्ड्स इट. जसं आम्ही परवा अरिजित सिंगचा पण एक इंटरव्ह्यू वाचला होता की माझा आवाज तसा नव्हता, मी आवाजाला पॉलिश केलंय, मी त्याला
त्याला कर्व्स दिलेत माझ्या आवाजाला, तसं आमच्या कलेला आम्ही ते कर्विंग दिलेलं आहे, त्याला कर्वेचर दिलेलं आहे. तर त्याच्यावर बसून 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 अशी कला आहे ना की जेन्युअनली आम्हाला एक पॉईंट असा होता, म्हणजे मला वाटते 10-12 वर्ष झाली असतील, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की आम्ही प्रॉपर सकाळी आंघोळ करून देवाला नमस्कार करून प्रॉपर पियुषच्या घरी तेव्हा स्टुडिओ होता आमचा, तर तिथे बसून प्रॉपर छान कपडे घालून ॲज इफ की ती पूजा आहे, देवाची पूजा आपण जसं करतो तसं ते पूजेला आम्ही बसायचो आणि कॉम्पोजिशन्स करायचो. आणि ते म्हणजे आतापर्यंत जेवढी कामं केली आहेत ती 90-95% अशीच झालेली आहे. एखादा असेल कधीतरी की अरे बसलो आणि अचानक बरोबर चाला सुचली, किंवा काहीच न करता कीबोर्डने हात आणि अचानक चाल सुचली, ही पण एक म्हणजे दैवी कलाच आहे जी खूप लोकांना अवगत आहे. पण वेन इट कम्स टू अस आम्ही ती प्रॉपर डेव्हलप केली आहे, बसून बसून त्याला आपण म्हणतो मेडिटेशन केलेलं आहे त्याच्यावरती. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये ना म्युझिक म्हणजे जेव्हा एखादा डिरेक्टर ठरवतो की सिनेमा करायचा, तर त्याच्या डोक्यात म्युझिकला स्थान कितवं असतं, पहिला प्रश्न. त्याच्यासाठीचं बजेट योग्य ते असतं का, आणि दुसरी गोष्ट की डिरेक्टर्स आजकालचे तेवढे एज्युकेटेड आहेत का म्युझिकच्या बाबतीत? मोठा प्रश्न. पहिले मी सांगतो मग तो सांगेल. काय ना, बजेट काय असतं हा मुद्दाच नाही म्युझिक करायला. गोष्टीची रिक्वायरमेंट ही फार महत्त्वाची असते. म्हणजे मला बजेट असेल तरच म्युझिक चांगलं असं नाही. नुसतं एका पियानोवर एका पेटीवर नुसतं गाऊन विदाऊट काही पण गाणं सुंदर होऊ शकतं. मुद्दा असा आहे की ते त्या स्क्रीनप्लेला जातं का आणि त्या डिरेक्टरला मुळात ते समजतं का, जो पहिला मुद्दा आहे. की म्हणजे आता आजकालचे जे डिरेक्टर आहेत त्यांना म्युझिकची कितपत समज आहे. तर हो, म्हणजे फ्रँकली सांगायचं झालं तर जेवढे डिरेक्टर्स आमच्याकडे येतात, नॉट एव्हरी वन इज दॅट एज्युकेटेड इन म्युझिक की त्याला म्युझिक समजत असतं. व्हेअर ॲज फिल्म म्युझिकसाठी डिरेक्टरला म्युझिक करणं एवढं गरजेचं आहे की किंवा ते गरजेचं आहे का डिरेक्टर? खूप गरजेचं आहे. आपल्याकडे माहिती असं हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्युझिक प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की फिल्म तुमची हिट होती का फ्लॉप होती. कारण तुमचा बॅकग्राऊंड स्कोर आणि गाणे तर हे तुमचं फिल्मचं इन्व्हिटेशन आहे. गाणे आणि ट्रेलर तेच चांगलं नसेल तर लोक तुम्ही किती ऑन फील्ड प्रमोशन करा, किती काही करा, लोकांना जोपर्यंत ती गाणी आणि ट्रेलर अट्रॅक्ट होत नाही. कारण आणि ट्रेलर म्हणजे अगेन तुमचा बॅकग्राऊंड स्कोर आला, उत्तम व्हिडिओ आला, तुमचं स्टोरी नरेशन आलं आणि गाणी तर तुमची उत्तम, त्याचं शूट पण चांगलं पाहिजे त्यासोबत, तर लोक तुमची इन्व्हाइट तुम्ही करू शकता की ही फिल्म चांगली वाटते बाबा, जाऊन बघूयात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ती समज प्रत्येकाला आपल्याकडे आहे का मराठीमध्ये, तर आम्ही म्हणू की नाही, प्रत्येकाला ती नाही आहे समज. कारण आणि आमच्यासारखे असे भरपूर जे इतर आमचे कंपोजर मित्र आहेत तेही सांगतील की वी हॅव टू स्ट्रगल अ लॉट डिरेक्टरला एखादी नवीन गोष्ट कन्व्हिन्स करायची असेल. कारण ते रेफरन्सेस घेऊन येतात बऱ्याचदा, ज्यांना ह्यातली माहिती फार नाही आहे संगीतातली, मग ते असे असतात की रेफरन्सेस आणतात आणि मग रेफरन्स ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम होतो की दे स्टिक टू दॅट ओनली, ते ओपन नसतात त्या गोष्टीला. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आम्हाला नाईलाज असतो ना, तर रेफरन्सच कॉपी करून मध्ये आमचं काहीच राहत नाही गाणं, जस्ट बिकॉज इट्स अ डिरेक्टर्स मीडियम. शेवटी तो हो नाही म्हणणारा असतो, मग आम्हाला त्या पद्धतीने ते गाणं करावं लागतं. आणि कुठेतरी मग त्यात आमच्यासारखा कंपोजरचा साऊंड पाहिजे असेल, काही गोष्टी पाहिजे असतील जे आम्हाला ट्रायआउट करायचं ते मागे राहतं. त्या अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एखाद्या स्क्रीनप्लेमध्ये कुठे म्युझिक आलं पाहिजे हे डिसाईड करणारा डिरेक्टर आपल्याकडे असतो बऱ्याचदा, पण त्याला कळत म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की तो जो सेन्स आहे म्युझिकचा तो डिरेक्टरला जर नसेल तर त्या अख्ख्या फिल्मच्या इमोशन अचानक पाडू शकतो तुम्हाला. अचानक कुठलं तरी मध्ये गाणं आलं तर, की जस्ट बिकॉज की मला गाणं मध्ये पाहिजे म्हणून एक काहीतरी इम्पॉर्टंट सीन चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गाणं म्हणजे लिटरली इंजेक्ट केलं तर तुमचं तो सोलच निघून जातो सगळा. कारण की एक हुक्ड असतात ऑडियन्सेस की अरे हां हे चालू आहे. दुसरी गोष्ट, जर डिरेक्टरला सेन्स असेल म्युझिकचा तर त्याला माहिती असते की इथे मला जरी स्वतःला ॲज अ डिरेक्टर कितीही वाटलं टाकावं तरी इथे नाही टाकलं पाहिजे गाणं. असे बरेच फिल्म्स आहेत त्यामध्ये एकही गाणं नाही. तो हुशार डिरेक्टर, त्याला माहिती आहे की तिथे जर मी उगाचच एक कमर्शियल ॲस्पेक्ट दाखवायचं म्हणून एक गाणं टाकलं तर ती फिल्म पडणार. आणि ती पडणार म्हणजे बॉक्स ऑफिस वगैरे हा खूप नंतरचा विषय. वेन यू मेक अ गुड प्रॉडक्ट ते हिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात रादर दॅन मला हिट प्रॉडक्ट बनवायचे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो अँगल महत्वाचा आहे ना, इंटेन्शन महत्वाचं आहे की तुम्ही काय डू यू वॉन्ट टू रिअली मेक अ गुड फिल्म जेव्हा गुड असेल तेव्हा म्युझिक गुड निघणार. गुड जरी नसेल तरी सुद्धा ते साजेसं जरी असेल, त्याला एक पुश करणारं, त्याला एक थोडं एलिव्हेट करणारं असेल तरी सुद्धा निघून जातं. पण फिल्म मेकिंगपासूनच आपल्याकडे थोडं पुढे मागे असल्यामुळे फिल्म मेकर जर चांगलं नसेल आणि नुसतंच म्युझिकली छान माहीत असणार किंवा रादर आपण म्युझिकली इन्क्लाइंड डिरेक्टर असेल तरी काही उपयोग नाही आहे. कारण फिल्मच चांगली नसेल किंवा स्टोरीज चांगली नसेल किंवा स्क्रीन प्ले त्याला म्हणूयात आपण, ते जर चांगलं नसेल तर
डिरेक्टर म्युझिकल असूनही काही उपयोग नाही, असं पण बाजू बघायला मिळते. म्हणजे ॲक्च्युली काय असतं ना, फिल्म मीडियममध्ये ना डिरेक्टर ही पोझिशन अशी आहे ना की बाकीचे सगळे डिपार्टमेंट्स एका पॉईंट नंतर हँडिकॅप होऊ शकतात अनलेस अँटिल तो डिरेक्टर ती सूट देत नाही की बाबा माझे HODs जे आहेत, DOP असेल, म्युझिक डिरेक्टर असेल, एडिटर असेल, की नाही मला ह्यांच्यावर विश्वास आहे, मी एकदा यांना घेतलं आहे ना, मी यांना घेतल्यानंतर आता मला माहिती आहे काय करतील. हे जर का माझ्या ब्रॅकेटच्या बाहेर गेलं तर मी थांबवीन की नाही हे करू नका, पण निदान त्यांना तुम्ही सूट तर द्या. हे काय आणतायत प्लॅटरवर, टेबलवर, हे तर तुम्ही बघा ना काय करता. एक्झॅक्टली रादर दॅन हेही कधी बऱ्याचदा बघणं होत नाही आणि त्यामुळे बऱ्याच आपल्या गोष्टी मागे राहतात असं आम्हाला वाटतं. किती डिरेक्टर्स आहेत असे विश्वास ठेवणारे? हातावर मोजणं एवढे. आणि मग ते दिसतंच आपल्याला, ज्यांच्या फिल्म चालतायत त्याला ती समज आहे त्या फिल्मची, त्याला ऑडियन्सची समज कळली आहे कुठेतरी, म्हणून तर तो त्या गोष्टी करतोय, तो एवढे वर्ष टिकलेला आहे तो दिग्दर्शक. तुम्हाला असा अनुभव आलाय की म्हणजे तुम्ही काहीतरी घेऊन गेलायत आणि समोरच्याचं माइंड एकदम क्लोज आहे? हो, की अरे असं- हाच असंही अनुभव आहे. केलं? बापरे बाप. 100 पैकी 90 अनुभव हेच आहेत आपल्याकडे. बंदच असतात लोक आपल्याकडे. काय असतं ना, जसं हा म्हटला ना, ते एज्युकेशन जे आहे ना ते न घेता ना काहीतरी एक ड्रीम बघून बरीच लोक येतात ना की मला असं करायचं असेल, तसं करायचं असेल. आणि मराठीमध्ये बऱ्याचदा हेच होतं की आपण ना काहीतरी करायला जातोय, स्वतःचं काहीतरी जे जे आत्तापर्यंत झालं आहे ना ते आत्तापर्यंत सक्सेसफुल झालं आहे. मराठी ऑडियन्सला काय आवडतं, काय नाही आवडत, ह्याची ज्याला समज आली आहे, तो ज्या पद्धतीचे सिनेमे करतो ते सक्सेसफुल झाले. आणि दुसरं म्हणजे हे चाललंय म्हणून जेव्हा मराठीत दुसरं झालंय ना ते कधीच चाललं नाही. कॉपी असेल, इन्स्पिरेशन असेल, किंवा एक असतं ना की आता ऑडियन्सेसला हे आवडतंय बाबा, तर आता आपण हेच करत बसूयात, तर ते पण चालत नाही. सो जो फिल्म मेकर काहीतरी नवीन घेऊन येतो ना, कुठलीही गोष्ट असू द्या, काही असू द्या, की तो काहीतरी जे चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं आणेल, किंवा तो छान जे लोकांना मराठी ऑडियन्सला काय आवडतं ते डोक्यात ठेवून करेल, अशा भरपूर गोष्टी त्या डिरेक्टरला कव्हर कराव्या लागतात. त्याच्या डायलॉग, स्टोरी, स्क्रीन प्ले बसणं, सगळ्या गोष्टी तो जे करतो. आणि ज्याला म्युझिकची पण समज आहे, कुठे थांबायचं, कुठे सूट द्यायची, ते पतंगासारखं आहे. ज्याला पतंग भारी उडवता येतो ना तसा जो डिरेक्टर असतो त्याला माहिती आहे डील कुठे द्यायची, कुठे पकडायचं, माझा माणूस आहे. तर त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट. आमच्याबरोबरचा आता एक्सपिरियन्स असा आहे आत्तापर्यंतचा की ज्या डिरेक्टर्सने आम्हाला पूर्णपणे सूट दिले, म्हणजे बेछूट, काही लगाम लावलंच नाही आहे, तुला काय करायचं ते कर. आत्तापर्यंत सगळी कामं नोंद आहेत आमची ती. आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे हा. कारण की आमचं कामच ते आहे ना, ॲज अ म्युझिक डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर्स होत. सो वी नीड टू डायरेक्ट द म्युझिक अकॉर्डिंग टू द फिल्म. ते आम्ही काय घेऊन येतोय डिरेक्टरकडे, मग डिरेक्टरचा त्या हुशारीचा उपयोग आहे की तिथे बाबा एवढं तू आणलं, एवढं नको, मला हे काटछाट करायचं आहे, ही विल डिझाईन इट अकॉर्डिंगली. पण आम्हाला आणू तर दे. तो आधीच आम्हाला सिलिंग लावलंस की अरे नाही आम्हाला हे असं पाहिजे आणि आम्हाला ते तसं पाहिजे, मग कुठे विचार करायचा. सो ओरिजिनॅलिटी त्याच्यामध्ये कुठेतरी ती लूज होते, असं मे बी हा पण एक त्याच्यामधला डिसएडव्हान्टेज आहे त्या गोष्टीचा. एक डिरेक्टर क्लिअर असणं इज अ डिफरंट थिंग, आणि एक डिरेक्टरला हेच पाहिजे, ॲडॅमेंट असणं. ॲडॅमन्सी जास्ती आपल्याकडे. मे बी आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत. काय आहे ना, सगळे फिगर आउट करत असतात की सक्सेस कशात आहे. त्याच्यावर प्रेशर असतं प्रोड्युसरच्या पैशांचं, टीमचं. समजा त्याला असं वाटत असेल की नाही बाबा माझ्याच विनी जाऊयात, हेच करेक्ट आहे, पण तो पण मे बी तसा डिरेक्टर अनुभवाने शिकेल की असं नसतं. तू जरी डिरेक्टर असला तरी बाकीचे HODs खूप काय काय करून आलेले असतात, त्यांना पण थोडं काहीतरी एक क्रिएटिव्ह फ्रीडम राहू दे. त्यांनी जेव्हा तुमच्या ते व्हेन विल ब्रिंग इट ऑन युअर टेबल, देन यू डिसाईड की ती काय नको आहे, काय पाहिजे ते. पण त्याच्या अगोदरच जर तुम्ही सिलिंग लावून ठेवलं क्रिएटिव्ह, तर मग आणि मी ऑन कॅमेरा ही गोष्ट सांगेन, जे डिरेक्टर्स ऐकतील ना, की तुम्ही एखादा HOD घेताना की कंपोजर घेताना ना, डायरेक्ट ऐक ना अशी फिल्म, ही सिच्युएशन, हे गाणं पाठव, त्याच्या आधी त्याच्यासोबत बसा, पार्टी करा, जेवण करा, फिरा. काय असतं ना, समजून घ्या. डिरेक्टरला हे समजलं पाहिजे की भाई तुझी टेस्ट म्युझिकची ही आम्हाला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे करेक्ट. एखादा डिरेक्टर समजा आम्ही त्यासोबत 10 वर्ष काम करतोय ना, त्यांनी हे आम्हाला सांगावं फोनवर की ऐक ना असं असं गाणं आहे, त्याला ते गाणं मिळणारच, कारण आम्हाला माहिती आहे त्याचा स्वभाव काय, त्याची टेस्ट काय. एखादा नवीन डिरेक्टर येऊन जेव्हा म्हणतो ना की काहीतरी ऐकवायला पाठवा ना, अरे पण काय पाठवू, रोमॅन्टिक सॉंगचे 1 करोड प्रकार असतात. समजा तुम्ही 1000 प्रकारे रोमॅन्टिक सॉंग, तर तुला कुठलं आवडतं बाबा त्याच्यातलं, आम्हाला कसं कळणार. सो फॉर दॅट एखादी आर्ट करताना आहे ना, तुमची जी टीम आहे, टू गेट टू नो इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनलेस अँड अंटिल तुम्ही आर्ट नाही करू शकत. जो त्यातला जो दुसरा मुद्दा आहे, जे लोक लॉबिंग म्हणतात, ते आम्हाला कधीच वाटत नाही लॉबिंग. ते लॉबिंग नसतं, तो कम्फर्ट झोन असतो. पण त्याचा फटका बसत नाही इतरांना, पण बसतो ना फटका, पण त्याला ऑप्शन नाही ना काही. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, एकाच चमूतले लोक फक्त पुढे जातात. समजा जे असं नसतं. हे बघ, चंबू जो एक तू एक समजा एक ग्रुप आहे ना, प्रत्येक ग्रुपचा टाइम येत असतो. समजा एका ग्रुपमध्ये काम करतात, एक ग्रुप चांगले दिवस पण बघतो, एक ग्रुप वाईट दिवस पण बघतो. ॲज अन इंडिव्हिज्युअल कंपोजर म्हणून हे आमचं काम आहे की आम्ही किती डिरेक्टर्सला भेटतोय, त्यांना किती आम्ही कन्व्हिन्स करतोय की नाही बाबा आपण भेटूयात, आणि आम्ही जे म्हणतोय हे ऐकणारी लोक आहेत.
जसं म्युझिक सिटिंग हा प्रकार पूर्वी व्हायचा, आता तर काय फोनवर स्क्रॅच पाठवा. शक्यतो आम्ही ते करत नाही. आम्ही म्हणतो की बसूया, आम्ही घेऊन येऊ का कीबोर्ड गिटार, तुझ्या घरी येऊन बसतो आपण, चाल एक्सप्लोर करू, तुला काय आवडते ते तर सांग ना तू आम्हाला. हे काम करण्याची पद्धत आहे ना, आम्ही साधारण 2011-12च्या सुमारास जतीन ललित म्युझिक कंपोजर्स, नोन कंपोजर्स, त्यांच्या जतीन सरांकडे आम्ही काही वर्ष काही महिने आम्ही असिस्टंट म्हणून होतो त्यांच्याकडे. मी लिटरली त्यांच्याकडेच बसायचो, त्यांच्याकडेच जेवायचो, त्यांच्याकडेच खायचो प्यायचो, राहायला फक्त दुसरीकडे जायचो. तर तेव्हा आम्हाला त्यांनी एवढं जवळ करून घेतलं होतं, त्यांची क्रिएटिव्ह प्रोसेस ही बघितली होती ना, तर त्यांच्या थ्रू त्यांच्याबरोबर काम केलेल्या डिरेक्टर्सची पद्धत आम्हाला कळायची. जेव्हा ते सांगायचे, त्यांनी त्याच खोलीमध्ये बसायचो आम्ही जिथे त्यांनी सुपर डुपर हिट गाणी त्यांची दिलेली आहेत. म्हणजे त्या माणसाकडनं चांगल्या डिरेक्टरचं रिफ्लेक्शन असं मिळायचं की प्रत्येक, जसं पियुष म्हणलं की प्रत्येक गाणं हे सिटिंग व्हायचं ह्याचं प्रॉपर. एक गाणं प्रॉपर त्याचा मुखडा, त्याचा अंतरा, त्याची क्रॉस लाईन, त्याचा M1, M2 कोडा, त्याचे सगळे जे काय, इट इज लाईक अ बॉडी पार्ट ना. त्याचा चेहरा आहे, त्याचं अंग आहे, त्याचे पाय आहेत, हात आहे. ह्या गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाल्या की हाऊ टू डिझाईन इट. हे डिझाईनच नाही आहे आजकालच्या प्रॉडक्ट्स. आणि तिथे येऊन त्या कंपोजरला लिरिसिस्ट बसलाय, म्हणजे समजा जावेद अख्तर बसले, अजून त्यांनी तर काय काय जतीन ललितनी, म्हणजे त्यांची जी म्युझिक सिटिंग रूम आहे तिथे यू नेम इट, आजचे जेवढे डिरेक्टर आहेत त्यांची सगळ्या पहिल्या फिल्म जतीन ललितनी केल्यात. यू नेम द डिरेक्टर. आणि आम्हाला ते म्हणलेत तसं, ते आम्हाला ते स्वतःच म्हणले. सो त्यांचा एवढा त्याच्यावर विश्वास होता ना की मी ह्या म्युझिक रूममध्येच का चाल करतो, इथे कोण कोण येऊन बसले, तिथे काय एनर्जीज आहे त्या रूममध्ये. त्यांच्यासाठी तिथे अवॉर्ड्स होते, एवढ्या मोठ्या फिल्म्स, त्यांच्या सिल्वर जुबली, गोल्डन जुबलीच्या फिल्मच्या गोष्टी ठेवल्या होत्या. तर ते म्हणले की उगाच एखादी गोष्ट घडत नाही, इथेच का म्युझिक आम्ही करतो, त्याचं कारण आहे. तर तुम्ही यू शुड ऑलवेज फोर्स की तुमच्या डेनमध्ये तुम्ही तुमच्या डिरेक्टरला बोलवा की तू इथे येऊन म्युझिक आहे. पण ते आजकाल एवढा टाइम देत नाही प्रोजेक्टला, लोक तेवढा वेळ देत नाही. पूर्वी आम्ही मेल करायचो होतो की प्लीज हेडफोन्समध्ये ऐका, चांगल्या हेडफोन्सवर ऐका, असे एवढे मोठे मोठे मेसेज पाठवायचो. आता लिटरली म्हणजे आम्ही मिक्स करतोय स्टुडिओमध्ये आणि लोक मोबाईलवर ऐकतात. म्हणजे यू कांट जज लाईक दॅट. लोक पूर्वी सिटिंग्स असायची, म्हणजे प्रेझेंटेशन्स असायची की चला आता आम्ही 2 रफ स्क्रॅच तुमच्या डेनमध्ये येऊन ऐकणार आहोत, तुमच्या स्टुडिओ स्पीकर्सवर ऐकणार आहोत. तुम्ही काहीतरी विचार केलाय, त्याला जे आपण म्युझिकचे लेयर्स असतात, म्युझिकल लेयर्स असतात, तर ते लेयर्स जर ऐकूच नाही आले तर आमचं काम तुम्हाला काय कळणार. मग तुमची चालच ऐकायची, मग तुम्हाला नाना करून पाठवतो ना. तुम्हाला जर एवढं पर्स्पेक्टिव्ह एवढा चांगला कुठे गेलेलं तेही नाही कळत, तोही प्रॉब्लेम आहे. अजून एक गोष्ट की AI आलंय किंवा सोशल मीडिया आहे, याचा इम्पॅक्ट कसा झाला म्युझिकवरती आणि ते कसं हॅम्पर होत आहे. कारण मग आता का नाही पूर्वीसारखी गाणी आहेत, म्हणजे रोजासारखी म्हणा किंवा मराठीमधली सुद्धा असतील, तर मग आत्ता असं का होत नाही आणि डिरेक्टर याचा वापर कसा करतो AIचा किंवा सोशल मीडियाचा, आणि त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट तुमच्यावर कसा होतो. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट दोन्ही गोष्टी चांगल्या वाईट आहेत. आपण चांगल्या पद्धतीने पण सांगू, कारण असं नाही, कसं असतं ना, ह्युमन ही अशी आपण असे डेव्हलप झालेलो आहोत ना, AI आपणच केलेले आहेत, तर आपण त्याला मागे टाकूच शकतो. मग त्याची भीती न बाळगता आपण ते कसं ओव्हरकम करू शकतो, तर ते शेवटी ज्याला बुद्धी आहे ना तो कसाही मार्ग काढणारच आहे कुठल्याही पद्धतीने, आणि ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्यांनी न घाबरता त्याच्यावर काम केलंच पाहिजे. सोशल मीडियाचा काय मुद्दा होतो ना, आता आमची जनरेशन किंवा आपली जनरेशन अशी आहे ना की वी आर नॉट फॉर सोशल मीडिया, वी आर फिल्म कंपोजर्स. वी आर टोटली डिपेंडंट की आमची फिल्म चालणार आहे का नाही चालणार आहे. आम्हाला येऊन उद्या सिंगल केलं आणि मग डान्स केला आहे आणि मग हे केलं आहे, की जसं पूर्वीपासून मायकल जॅक्सनपासून चालत आलं हे. म्हणजे आपल्याकडे शान, सोनू निगम सगळ्यांनी केलेत पॉप अल्बम्स, पण वी आर फिल्म कंपोजर्स. आम्हाला त्यामुळे तसं वाटत पण नाही, ती भीती पण नाही की अरे ऐक ना, आता आपल्याला ना सोशल मीडियाला जाऊन ना उद्या काहीतरी फॉलोअर वाढवले पाहिजेत किंवा आपण काहीतरी रील करू, आणि मला प्रेशरच कधी आलं नाही त्या गोष्टीचं. कारण आमच्याकडे एक फिल्म झाली की दुसरी फिल्म येते, आमचं कामच फिल्म मेकिंग आहे. आणि इव्हेंच्युअली सोशल मीडियाची गंमत सांगतो, म्हणजे आम्ही बऱ्याच आमच्या ज्युनियर्सला सांगतो, इव्हेंच्युअली तुला काय करायचं आहे सोशल मीडियावरनं, अल्टिमेट एम इंडियात हाच आहे की तुम्हाला फिल्म करायची. तुम्ही ऑलरेडी जर का फिल्म करताय तर मग तुम्ही त्याच्यावर फोकस करा, तुमची गाणी हिट होतील फ्लॉप होतील ते तुमच्या नशिबापाशी. सो त्या 2 फील्डच वेगळ्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे, त्यामुळे ते एक करू नये कोणी. त्यामुळे सोशल मीडिया हे वेगळं आहे, तिकडचं फॅन फॉलोईंग वेगळं, त्या गोष्टी वेगळ्या, इकडचं काम वेगळं, इकडचे पैसे वेगळ्या, गोष्टी वेगळ्या आहेत. आणि AIचा मुद्दा असा आहे ना की AIनी एक फरक नक्की पडला आहे की प्रत्येकालाच वाटते की आपण म्युझिक करू शकतो. म्हणजे कंपोजर्स किंवा नवीन मुलांना वाटते ठीकच आहे, पण आजकाल डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसर्स आम्हाला डायरेक्ट ट्रॅक पाठवतात की ऐक ना, मी एक हा ट्रॅक बनवला आहे AIवर, तर असा करू शकतो का. आता करू काय शकतो, तू केला तर तोच वापर, आता आम्ही काय करू. आता त्याची एक मजा अशी आहे की जसं पियुष म्हणलं होतं की आम्हाला, आणि असं झालंय, नुकतंच झालंय आता गेल्या 2-4 महिन्यात, की असं गाणं करून पाठव, तर ते आम्हाला कळते की तू मुळात
जो स्क्रीन प्ले चालू आहे नाटकात असेल किंवा फिल्मचा असेल ज्याचा कोणाचा असेल त्याच्याशी हे जे तू गाणं पाठवलेस त्याचा काहीच संबंध नाही मुळात. म्हणजे आता रेफरन्सेस चुकीचे यायला लागले. त्याला त्यांनी केलंय ना ते जस्ट बिकॉज त्याला त्याला आवडलेलं मी केलं, ही माझी क्रिएटिव्हिटी, तर असं काहीतरी करूयात का. तर तेव्हाच आम्हाला कळतं की हे आता हाताबाहेर गेलेलं आहे सगळं, असं करूयात वगैरे होत नसतं. ते तू वापर बाबा. त्याचा अगेन मेन रिझन जसं आपण मगाशी पण बोललो होतो की त्याला एज्युकेशन नाही म्हणणार आपण, पण त्याला निर्बंधच नाही आहेत काही, त्याला काही प्रोहिबिटेड किंवा काही लॉजच नाही, प्रोहिबिशन्स किंवा लॉजच नाही आहेत की असं झाल्यानंतरच तुम्ही या फील्डमध्ये एंटर करू शकता, असं केल्यानंतरच तुम्ही स्वतःला डिरेक्टर म्हणू शकता. त्यामुळे एआयनी सगळेजण म्युझिक कंपोजर झालेत, म्युझिक अरेंजर झालेत. उद्या फिल्म मेकिंगचे पण एआयच निघतील, एआय ऍप्स निघतील की म्हणजे मी आहेतच, म्हणजे ऍक्च्युअली ते चालू झालेलं आहे की मी 5 छोटे छोटे रील्स काढल्या, झाली तुमची फिल्म रेडी झाली आहे 5 मिनिटाची. सो ह्या गोष्टी काय आहे ना, एआय मध्ये एक मिसिंग आहे अजून तरी, इमोशन्स, तुमचे एक्सपिरियन्सेस मधनं जे बाहेर निघतं. तुम्ही एआयला किती सांगा की आम्हाला या आर्टिस्ट सारखं करून द्या, आम्ही प्रॉम्प्ट टाका, कळत ChatGPTवर टाका, सुनोवर टाका, अजून 100 ॲप्स आहे त्याच्यावर टाका, तो त्याच्यासारखं करेल, त्याचं नाही करणार. एक्झॅक्टली. तर कॉन्शियस अजून डेव्हलप नाही झालेलं, आणि मला नाही वाटत पुढच्या 50-100 वर्ष तरी अजून तो होईल. ते होऊच शकत नाही. एआयच आपण तयार केले, कारण जे म्युझिक आम्ही करू शकतो, जे जॉनर आम्ही करू शकतो, तो जॉनर तो एआयला नाही समजू शकत. एआयला आपण ह्याच्यासारखं कर की हे टाक, हे वाद्य वापर, हे त्यातल्या त्यात आपण त्याच्याजवळ जाऊ. त्याचे काही बेनिफिट्स पण आहेत, काही गोष्टी पण आहेत. पूर्वीपासून माणूस जसा चालतो तसं एक रोबोट क्रिएट करायचा प्रयत्न चालू आहे. गेले 20-25 वर्ष झाले, अजून तो होंडाने केलंय, सगळ्या भरपूर मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीजने ते चालू केले. पण ज्या पद्धतीने माणूस नॉर्मल फ्लॉलेसली चालतो की नाही, अजून कुठलाही रोबो अजून चालू शकत नाही. एक्सप्रेशन देऊ शकतो पण चालू शकत नाही. सो कुठे ना कुठेतरी एक पडती बाजू आहे, ती पडती बाजू ह्या एआयमध्ये पण राहणारच आहे. आणि जो हुशार माणूस आहे, ज्याला माहिती की जो जास्त ह्युमन इमोशन्सना व्हॅल्यू देतो, जो जास्त ह्युमनाइज्ड फॉर्मॅटला जास्त प्रेफर करतो, तो माणूस कधीच एआयकडे वळणार नाही. जसं पियुष म्हटलं तसं एआयला तुम्ही असिस्टंट म्हणून घेऊ शकता. जसं आम्ही काही गोष्टींमध्ये गेलो होतो की काही स्ट्रिंग्स पाहिजेत, आम्ही वाजवून घेणारच आहोत. आत्ता कसं दाखवू डिरेक्टरला नाही कळणार कसं. सो टेम्पररी बाबा हे धर ऐक, हे आपण परत नंतर करूया. सो त्याला असिस्टंट म्हणून तुम्ही यूज करू शकता. फ्लूट नाही वाजत आहे, फ्लूट वाजवायची बाबा, कशा पद्धतीने फ्लूट वाजवायची, तर आम्ही फ्लूट तर आम्हालाच वाजवावी लागते, फ्लूट वाजवली आणि गिटारवर वाजवली आणि म्हणलं की नाही आम्हाला फ्लूटवर पाहिजे. सो इट कॅन हेल्प ॲज अन असिस्टंट की गिटारचं फ्लूटमध्ये कर, फ्लूटमधलं सॅक्सफोनमध्ये कर, तसं तो करू शकतो. तर करायला तो भरपूर करू शकतो. पण अगेन इट कम्स टू द डिरेक्टर. कसं आहे माहिती का, म्हणजे तुला तुझ्या एखाद्या मित्र आणि मैत्रिणीने पत्र लिहिणं आणि व्हॉट्सॲपला मेसेज करणं, हा फरक ज्याला कळतो ना, त्याच्यात जे इमोशन आहे ना, त्यालाच हा फरक समजेल की ते मजा नाही त्याच्यात. म्हणजे मी गंमत सांगतो, जेवढा आम्ही म्युझिक ऐकतो करतो ना, तर हॅन्स झिमर आणि क्रिस्टोफर नोलान हे एकमेकांशी पत्रव्यवहारात बोलतात. ते अजूनही म्हणजे इंटरस्टेलर पत्र लिहिलेलं ते एकमेकांना, आणि इंटरव्ह्यूज आहेत. म्हणजे असं काय आम्ही ते तर एवढे टेक्नॉलॉजीमध्ये मुळे केव्हाच म्हणजे आयमॅक्स आपल्याकडे तेव्हापासून तो आयमॅक्स पत्र लिहितात बाबा. काहीतरी कारण असेल ना, त्याच्यातनं काहीतरी इमोशन पास ऑन होत असेल, त्याचं अक्षर असेल, एक व्हायब्रेशन असतं माणसाचं स्वतःचं, एक व्हायब्रेशन असतं. मुळात कला ही ज्याचा विश्वास आहे की व्हायब्रेशनवर चालते. बिथोवनचं म्युझिक व्हायब्रेशनवर चालायचं रे, त्याला तर काहीच बिचारायला त्यांना ते त्या काळात त्याला ऐकवायचं नाही, दिसायचं नाही. व्हायब्रेशनवर जो माणूस म्युझिक करायचा, मुळात म्हणजे ती व्हायब्रेशनची गोष्ट आहे ना. ज्या डिरेक्टरला किंवा ज्या प्रोड्युसर्सला, मेकर्सला ह्याच्यावर विश्वास आहे ना, ते कधीच ही गोष्ट सोडत नाहीत. आणि केलं तरी सुद्धा ते असिस्टंट्स त्याचा घेतील त्या गोष्टीचा, बट दे विल नॉट कम्प्लिटली रिलाय ऑन एआय. तुम्ही बाई पण भारी देवाला साठी म्युझिक कंपोज केलं, म्हणजे अजून पण मंगळागौरीसाठी त्याच्याशिवायचं कुठलंच म्युझिक वापरलं जात नाही. पण मग म्हणजे केदार शिंदेने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तो सार्थही केलात, म्हणजे हे प्रूव्हन आहे. पण मग जे पहिल्या फळीतले डिरेक्टर्स आहेत, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही का नाही पोहोचलात? म्हणजे ते रेकग्निशन तुम्हाला खूप आधीच मिळायला हवं होतं, म्हणजे असं मला वाटतं. तर तुम्ही त्यांच्यापर्यंत का नाही पोहोचलात खूप आधीच? अजिबात असं किंवा आधीचे किंवा एक डिरेक्टर तुमच्यापर्यंत का नाही पोहोचले? नाही, असं नाही होते. काय आहे ना, सगळ्यांशी मैत्री असते, सगळ्यांशी बोलणं होतं, भेटणं होतं. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन ठरलेला असतो, हा मुद्दा असतो. त्यामुळे एक सुरुवातीच्या काळात एक असतं ना की आपण एखाद्या डिरेक्टरला भेटतो की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं. हळूहळू आहे ना, जशी तुमची मॅच्युरिटी वाढते ना, आपल्याला कळतं की ते तसं नाही वर्कआउट होऊ शकत. एक टाइम येईल, एक प्रोजेक्ट येईल की आपण जेव्हा काम करू. उदाहरण ना, आम्ही संजय दादाचं उदाहरण देतो. संजय दादाचं खूपच गोड माणूस. आम्ही एक फिल्म केली होती लग्न मुबारक नावाची, तर त्याचं गाणं आहे 30, 60, 90 आदर्शनी ते गाणं गायलं, सगळीकडे वाजत असतं. ते एवढं गाणं फेमस आहे की आम्ही खूप वर्षानंतर आता संजय दादांसोबत ये रे रे पैसा थ्रीचा बॅकग्राऊंड केला. तर तेव्हा मजेत दादा म्हणले की साला मैंने इतने फिल्म किए, तुम्हारे गाने भी पडताय मेरे को.
सो असं काही नाहीये. तर पण ते कसं असतं, ते पण इतके दिवस वेगळ्या कंपोजर सोबत छान काम करत आले, त्यांचा तो कम्फर्ट झोन असतो. पण तो आता एक समाऊ खूप वर्षानंतर आम्ही एकमेकांना एवढे वर्ष ओळखतो, एकत्र क्रिकेट वगैरे पण खेळलो आम्ही, पण ती संधी कधी आली नाही. पण आता आम्ही त्यांच्या फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर केला. हे सगळे करेक्ट माणूस करेक्ट वेळेत भेटण्याचा गेम आहे सगळा. त्यांनाही असं वाटलं की आपण यावेळेस ट्राय आउट करूया किंवा त्यांचे काय असेल आय डोंट नो, पण ती संधी कुठनं तरी जुळून आली आणि ते झालं. मी इव्हन केदार सर पण आमच्याकडे नव्हते आले. आम्ही जाऊन 2 छोट्या पोरांसारखे जाऊन बसलो की सर तुमच्याकडे काय असं आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं, कारण आम्हाला त्यांची कामं अगोदरची माहिती होती. पण ते जे म्हणते ना की केदार सर आम्ही 10 वर्ष एकत्र काम केलं आम्ही, तेव्हा कुठे बाई पण भारी देवा करेक्ट झाला. कारण अगवायरेच्या 2 वगैरे पण केलं. खूप केलं आम्ही. अगवायरेच्या ऍक्च्युली 2 जे म्हणलं ना की आमचं रेकग्निशन केव्हा झालं पाहिजे होतं, एक अतिशय सुंदर फिल्म केली होती केदार सरांनी, कल्ला नावाची. हो. भरत दादा, अंकुश दादा आणि सिद्धार्थ दादा त्यात होते. तिघांचे डबल रोल होते. ती फिल्म रिलीज झाली नाही समोर, पण त्यात इतकी भारी गाणी केली होती की जी इंडस्ट्रीत लोकांना माहिती आहेत. म्हणजे त्या गाण्यांवर जी रिलीज नाही त्याच्यावर आम्ही पुढे 8-10 फिल्म केल्या. ते एवढा भारी अल्बम होता. तर ते आता दुर्दैवाने तो रिलीज नाही झाला. पण नाही तर जे आज आम्ही बाई पण भारी देवाला केलं, ही खात्री आम्हालाही होती, सगळ्यांना त्या टीमलाही होती की ती तेव्हाच 10 म्हणजे 2014ला ती फिल्म केली होती आम्ही. आज आपण 2023 मध्ये बाई पण भारी देवा केली. मध्ये भरपूर फिल्म्स केल्या, भरपूर गाणी, अवॉर्ड्स मिळाले, इतरही फिल्मची गाणी. जसं आता मंगळागौरचं झालं ना, तसं लास्ट इयर आम्ही एक फिल्म केली. फिल्म एवढी वर्क नाही झाली, पण त्याच्यात आम्ही ह्याचं गाणं, मकर संक्रांतीचं गाणं केलं. प्रत्येक मकर संक्रांतीला ते गाणं ट्रेंडिंग असतं. आमचं नशीब आहे की सगळं बायकांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या त्या बायकांच्या चांगल्या फंक्शनच्या आजूबाजूती ते गाणं ट्रेंड होतं. सो फिल्मचं कसं असतं ना, फिल्म चालू गाणं चालण्याची संधी असते बऱ्याचदा, फिल्म तरी नाही चालल्या तसे. तसं पण बाई पण भारीचं कसं ते सगळं जुळून आलं. आणि ऑब्व्हियसली केदार सर तर काय म्हणजे ही दोज डिरेक्टर्स की त्यांना ते म्युझिकची पण जाण आहे. आणि आम्हाला अतिशय रिस्पेक्ट त्या माणसाचा ॲज अन आर्टिस्ट. खूप अप्रतिम त्यांना क्राफ्ट पण कळतो. वरदान आहे त्यांना स्वामींचं. तर ते आणि ते स्वामीचं खूप करतात. म्हणजे एक स्पिरिच्युअल अँगल पण प्रत्येक आर्टिस्टला मोर ऑर लेस असतोच, म्हणजे मोस्टली मेजॉरिटी म्हणतो मी, मेजॉरिटी वाईज. पण आर्टिस्ट म्हणून ही इज अ व्हेरी गुड डिरेक्टर. म्हणजे काय आम्हाला प्रत्येक त्यांचं काम व्हेरी क्लिअर अबाउट हिज प्रोजेक्ट. त्यांना काय पाहिजे ते माहिती आहे. बाईपणच्या काही सीन्सना आम्ही पण रडलेलो आहे की हा अँगल कसं म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे कसं एक्झिक्यूट केलं त्यांनी हे माहीत नाही. अर्थात त्याचं श्रेय, खूप मोठं श्रेय रायटरला पण जातं. पण अर्थात हे सगळं रायटिंग आणि एक्झिक्युशनमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला स्क्रिप्ट काहीतरी वेगळी दाखवली जाते आणि एक्झिक्युशन काहीतरी वेगळंच केलं जातं. असं पण बरेच फिल्म्स आम्ही केलेल्या आहेत. तसं आमचा अजून एक मित्र आहे अंकुर काकतकर म्हणून, आम्ही आता त्यासोबत एक इंडो अमेरिकन प्रोजेक्ट केला, करेज नावाची फिल्म आहे. हॉलिवूडच म्हणत, टेक्निकली इट्स हॉलिवूड प्रोडक्शन. ती म्हणजे त्या प्रोजेक्टला सगळीकडे इंटरनॅशनली अवॉर्ड्स मिळतात, सगळ्या गोष्टी होत आहेत. तो पण आमचा जुना मित्र आहे, खूप चांगला डिरेक्टर आहे. तर त्याच्यासोबत आम्ही ना गोंद्या आलेर नावाची वेब सिरीज केली होती. दॅट वॉज वन ऑफ द फर्स्ट हाय बजेट वेब सिरीज इन मराठी. झी5ने केली होती. तर ते तेव्हा जे आम्ही केलंय ना, म्हणजे जे आज धुरंधरमध्ये झालंय की स्पायमध्ये जे साऊंड त्यांनी यूज केलेत ना, ते आम्ही त्या वेब सिरीजला तेव्हाच यूज केलेले आहेत आम्ही त्या गोष्टी. पण अगेन ती संधी त्या दिग्दर्शकामुळे आमच्याकडे आली. त्यांनी तसा तो जॉनर होता म्हणून आम्ही तो आमचा साऊंड तसा एक्सप्लोर करू शकलो. किंवा आता करेज पण जेव्हा केली ना, ॲज अ डिरेक्टर त्याची क्लॅरिटी आहे किंवा तो पण त्याला म्युझिकची जाण आहे किंवा तो सुंदर काम करतो. अख्ख्या फिल्ममध्ये कुठेच रिदम नाही आहे, सगळं इंग्लिश, म्हणजे फक्त व्हायलिन्स आणि स्ट्रिंग्सवर ते केलं, म्हणजे रिदम वाजतच नाही. तर ह्या टेक असणं दिग्दर्शकाचा, त्याने तो आमचं ऐकणं, सजेशन घेणं, ह्या गोष्टी होणं, गिव्ह अँड टेक हे प्रत्येक डिरेक्टरसोबत झालं तर प्रत्येक फिल्मचं म्युझिक चांगलं होईल आणि फिल्मही चांगली होईल. ते प्रत्येक वेळी होत नाही. हा पण ही इज वन ऑफ द डिरेक्टर्स अंकुर, की त्यांनी आम्हाला तिथे पण, म्हणजे तो प्रत्येक जे काय आतापर्यंत त्याचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत, तुम्हाला काय करायचं ते करा, हेच फ्रीडम असतं. तिथेच आम्हाला स्वतःला एक्सप्लोर केलं. म्हणजे आमचा बराचसा साऊंड हा अंकुरनी पण हे केलेला आहे, शोधलाय म्हणजे आम्हाला अलाव केलं, त्यामुळे तो आम्ही शोधू शकलो. तर मगाशी जसं मी म्हणलो की जसं जे डिरेक्टर जेव्हा पूर्णपणे फ्रीडम देतात एक क्रिएटिव्ह पर्सनला, तेव्हा तो जास्त खुलतो. अजून एक सांगेन मी, गोंद्या आल्यानंतर आहे ना, आम्ही हिंदी फिल्म केली एक लॉकडाऊनमध्ये, खूप चालली. कौन प्रवीण तांबे, प्रचंड फिल्म चालली. श्रेयस तळपत होता त्याच्यात. फिल्मचं प्रोडक्शन हाऊस मोठं होतं, नीरज पांडे सरांचं प्रोडक्शन हाऊस होतं. फॉक्सस्टारची फिल्म होती आणि ती फॉक्सस्टारची फिल्म होती. फ्रायडे फिल्मवर्क्सचं प्रोडक्शन होतं आणि हॉटस्टारला ती फिल्म आली. त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये त्या डिरेक्टरनी जे आम्हाला सपोर्ट केलं ना, जयप्रद देसाई त्याचा डिरेक्टर होता. कारण आम्हाला असं दिसत होतं की अख्खी प्रोडक्शन हाऊस
जो साऊंड आम्ही म्हणत होतो ते त्याला अपोज करत होते मे बी, की असं होत होतं की कारण आम्ही कम्प्लिटली ती मराठी, प्रवीण तांबे जो क्रिकेटर आहे तो मराठी आहे, त्याचं काय बॅकग्राऊंड त्याचे व्हिज्युअल सगळ्यात चाळीतल्या आणि छोट्या एका एरियामधल्या असं होतं, तर मग आपण ग्रँड असं म्युझिक देऊन नाही चालणार त्याला, ते साधेसं म्युझिक केलं पाहिजे. हिंदीमध्ये तसं चालत नाही. ते तुम्ही काही करा, त्यांना ते मे बी त्यांची टेस्ट तशी असेल की त्यांना ऑर्केस्ट्रल गोष्टी लागतात आणि आम्ही कम्प्लिटली मुद्दाहून वेगळं केलं आम्ही, की थोडं महाराष्ट्रीयन स्टाईलचं थोडंसं केलं होतं मुद्दाम. तर दॅट वॉज द फिल्म की त्याच्या स्कोअरवर आम्हाला जगभरातनं मेसेजेस आलेत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर स्कोअर ऐकून. मेकर्सला मे बी तेवढं ते पटलं नाही पटलं, कारण आम्ही पुढे परत एकत्र प्रोजेक्ट नाही केला, पण हॅट्स ऑफ टू दॅट डिरेक्टर की तो सक्सेस जो होता ना तो त्याच्यामुळे आला त्या फिल्मला, आणि त्यांनी जो स्कोअर आमचा ॲक्सेप्ट केला की नाही यू विल स्टिक टू मराठी बॅकग्राऊंड, कारण ते कॅरेक्टर मराठी, आणि अख्खी फिल्मच जर का तो मुलुंडचा आहे तिकडे शूट झाली आहे, सगळी मुंबईत फिल्म शूट होती, तर तुम्ही तसा स्कोअर आणला तर हा विचार करूयात की महाराष्ट्रातल्या लोकांना हा साऊंड माहिती आहे, पण जेव्हा ही फिल्म बाकीच्या देशांमध्ये जगामध्ये बघितलं त्यांच्यासाठी हे काहीतरी वेगळं असेल, हा अप्रोच तिला आमचा पटला आणि ती फिल्म मिक्स केली होती रसूल पुकुटी सरांनी. ते सुद्धा आम्हाला हे म्हणले समथिंग व्हेरी डिफरंट, दिस इज अ रिजनल स्कोअर विच इज गोइंग विथ द फिल्म, ते पण आम्हाला म्हणले होते मिक्सच्या वेळेस. सो असे डिरेक्टर झाले ना यार, तर ती मजा आहे, मग प्रोजेक्ट करायला खूप मजा येते. तुम्ही म्हणजे खूप चांगले माइलस्टोन अचीव केलेत, पण या सगळ्या तुमच्या काळामध्ये तुमची कधी तुलना झाली आहे का की, आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला आहे का? म्हणजे मराठीमध्येही मोठे अजय अतुल सारखे कंपोजर आहेत, तर तुमची कधी तुलना झाली आहे का आणि तुम्हाला त्याचं प्रेशर आलंय का? तुलना म्हणजे रिजनल मध्ये का बॉलिवूड मध्ये पण, किंवा कशी तुलना नाही होत, काय होतं ना आमच्या ह्यांच्यासारखंच पाहिजे, हा ते होतं, तुलना नाही होत, तुलना होऊच शकत नाही. अजय अतुल सोबत काय तुलना करणार, ते सिनियर आहेत, त्यांच्याशी त्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्याशी काय, आम्ही तर अजून ते करतोय काम, तुलना होत नाही. पण एक प्रॉब्लेम नक्की होतो की त्यांनी जे केलंय त्याचे रेफरन्सेस घेऊन बरेच जे डिरेक्टर नवीन असतात ना ते म्हणतात आम्हाला असं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं आपण करूयात, तर असं नाही होत ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला काय म्हणजे आयफोन पाहिजे आणि तुम्ही ते दुसऱ्या एखाद्या छोट्या मोबाईलमध्ये ती गोष्ट शोधते, असं नाही होत ना, ते असं ती वर्कआउट नाही होत. हमें लेमॅनच्या भाषेत असंच म्हणावं लागेल. आयफोन दिला तर ती गोष्ट आम्ही अचीव करू शकू, तेवढा विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावर पण. म्हणजे जेवढा प्रवास त्यांचा आम्ही स्टडी केला आहे, बघितला आहे, त्यांना एवढ्या जवळ आम्ही फॉलो करतो. ते पण पुण्यातलेच आहेत, ते पण अशाच ह्याच्यामध्ये पुण्यातल्याच ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलेले. जेवढं एन्व्हायरमेंट त्यांना मिळालं, जो सपोर्ट मिळाला, आणि त्यांच्या काळात काय गंमत होती ना, जे आज आपण डिरेक्टर म्हणतोय की हातावर मोजण्याएवढे डिरेक्टर जे स्टॉलवर्ड ज्यांचे आज नाव आहेत मराठीत, त्या सगळ्यांसोबत अजय अतुलनी काम केलं. पण तेव्हा ते डिरेक्टर पण ग्रो होत होते ना, तर ती जे पॅशन असतं ना, आणि ते डिरेक्टर आज मोठे आहेत कारण त्यांची तेवढी समज होती फिल्म मेकिंग. तेच आहे की अगेन डिरेक्टर जेव्हा जेव्हा आम्हाला चांगला डिरेक्टर मिळाला तेव्हा तेव्हा आम्ही पण चमत्कारच केलेले. तर त्यांच्या काळात असं होतं की छान एन्व्हायरमेंट होतं, चांगली कामं होत होती, त्यांना सपोर्ट मिळत गेला. चमत्कार म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर बाई पण भारी देवा आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आम्हाला काही म्हणजे असं प्रत्येक फिल्म आमच्यासाठी जवळच आहे मनाच्या. पण हे बाईपणचं का सांगतोय स्पेशली, कारण की हे मॅक्झिमम नोन फिल्म आहे सगळ्यांना. तर आम्ही पण जेव्हा करत होतो तेव्हा आम्हाला माहित नव्हतं आमच्याकडे हातातनं काही चांगलं घडतंय, आणि आम्ही अजूनही म्हणत नाही, आमची सगळीच कामं आम्हाला चांगलीच वाटतात. हे लोक येऊन जेव्हा सांगतात ना की तू अरे यार तुम्ही ना खरंच भारी केलं होतं, तो बॅकग्राऊंड स्कोअर, तो एक सीन इतका जबरदस्त केलाय, पण आम्ही त्या सीनप्रमाणे जो सीन दिसतोय त्याला एक ज्याला म्हणतो आपण की सीन जर प्रश्न असेल तर आन्सर म्हणजे त्याचा आन्सर, त्याचं उत्तर आमचं म्युझिक आहे. त्याचं जे एक क्वेश्चन विचारत असतो आम्हाला, आम्ही जेव्हा एक बॅकग्राऊंड म्युझिक करत असतो किंवा म्युझिक करत असतो तेव्हा एक प्रश्न विचारत असतो, तो सीन, त्याचं उत्तर आम्ही म्युझिकल फॉर्मॅटमध्ये देत असतो. ते मिळून एक इमोशन तुमच्यापर्यंत ॲज अन ऑडियन्स पोहोचत असतं, ब्रिज सारखं काम करत असतं. मग तिथे त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या दुसरी गोष्ट म्हणजे खूप म्युझिक कंपोजर ना पॉलिटिकल पार्टीसाठी सुद्धा म्युझिक कंपोज करतात आणि ते हिट होतात गाणी खूप सारी. तुम्ही अशी कुठली केली आहेत का? खूप, केवढी केलीत आम्ही. खूप पॉलिटिशियन्स मित्र पण आहेत, चांगलं काम पण करतो आम्ही. रिसेंटली आत्ता सांगतो, पुण्यातल्या इलेक्शनला चंद्रकांत दादांचं गाणं आम्ही केलं होतं, चंद्रकांत पाटीलचं. तर ते गाणं एवढं व्हायरल झालं, एवढं फेमस झालं ते गाणं, आणि ज्या दिवशी निकाल लागला दादा जिंकून आहे तर स्वतः दादाही त्या गाण्यावर नाचत होते त्या दिवशी. तर ते इतकं भारी वाटलं की यार चल, हे पण अशी पण कामं कधी कधी फेमस होतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात, आवडतात. आम्ही असे भरपूर पक्षांची, रादर सगळ्याच पक्षांची, आम्ही काय असे पॉलिटिशियन्स किंवा आपण आर्टिस्ट असतो, तर आमच्याकडे जे येतात आम्ही तशी गाणी करतो. सगळ्यांसाठी आम्ही अशी गाणी केली, आणि हो ती एक वेगळी मजा असते, कारण ते कॅम्पेनचं गाणं असतं, त्याचं एक वेगळं टेन्शन, हाय एनर्जी लागत असते. म्हणजे कंटिन्युअस एक हाय एनर्जी टेम्पलेटमध्येच ते, आम्ही काही सॉफ्ट करून त्यांना चालत नाही, काहीच आवडत नाही, ते पॉवरफुल एनर्जेटिकच लागतं. सो तो एक जॉनर आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतो, मजा असते. कुठले राजकारणी आहेत असे की ज्यांना म्युझिकची पण आवड आहे, की तुमचं त्यांच्याशी चांगलं असोसिएशन आहे? या जगात राजसाहेब पॉलिटिशियन तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण
आर्टिस्ट म्हणून फारच मोठे आहेत ते आणि आर्टिस्टच मन आहे त्यांचं. आमची चांगली तशी ओळख आहे. आमचं बऱ्याचदा आम्ही रेग्युलर भेटत पण असतो काही ना काही. आत्ता त्यांनी 1 नंबर नावाची जी फिल्म होती, जी त्यांच्यावर झालेली फिल्म होती राजसाहेब, त्याच्यात पण आम्ही बॅकग्राऊंड स्कोअरचं काम केलं होतं. आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये लेट एंटर झालो, आधी काही कंपोजर्स त्याच्यावर काम करत होते, पण आम्ही पण त्याचा बॅकग्राऊंड स्कोअर नंतर केला. पण हो, म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला एवढं शिकायला मिळतं ना, साहेबांकडनं जेव्हा भेटतात ना, म्हणजे इव्हन फर्स्ट टाइम पण जेव्हा भेटलो होतो त्यांनी आम्हाला CDs दिल्या होत्या की हे ऐकलंय. जॉन विलियम्सची एक CD दिली होती आम्हाला, म्हणजे खूप सिनियर कंपोजर आहेत हॉलिवूडमधले, आणि त्याच्यामधले त्यांची डिस्कोग्राफी अख्खी दिली होती आम्हाला. 40 वर्षाचं ऑर्केस्ट्रल म्युझिक, 40 इयर्स त्यांनी जे जॉन विलियम्सनी जे जॉज असेल, एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल असेल, बऱ्याच अजून फिल्म्स आहेत, याच्यात एवढा जाड सीडीचा गठ्ठा, 2 CDचा व्हॉल्यूम्स होते, 2 व्हॉल्यूम्स होते, एवढे आम्हाला दिलं. आम्ही म्हणलं की आम्ही आयुष्यात एवढं आजपर्यंत ऑर्केस्ट्रल म्युझिक नाही ऐकलं. त्याच्यानंतर आम्ही ऐकून आमचं खरंच सुधारलं. म्हणजे ऑर्केस्ट्रल जे काम करतो ना आपण, की काय बाबा हे कसं होतं, काय होतं, ऐकून आणि ते यू स्पीक विथ हिम, आणि त्यांना सगळं माहिती असतं. हे सगळं ते उगाच देत नाहीत, त्यातले प्रश्न विचारले त्यांच्याकडे त्याची उत्तरं असतात. त्यांच्या खोलीमध्ये एक साधारण ही भिंत भरून CDs, कॅसेट्स आणि काय 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 आहे, ग्रामोफोन पासून सगळं आहे त्यांच्याकडे. ते भयंकर वेळा माणूस त्याचा म्युझिकमधला आणि फिल्म मेकिंगचा. त्या आम्हाला त्यांनी असं डायरेक्ट अशी बोटं दाखवली, ही फिल्म माहिती का, ती फिल्म माहिती आहे, ह्याच्यामधलं हे म्युझिक माहिती का. मी म्हटलं ह्यांना आपण एवढे वर्ष काम करून पण आम्हाला माहिती नाही तेवढं, ह्यांना एवढा वेळ मिळत कधी असेल त्यांना, फुल्ली प्रोफेशन त्यांचं नसून सुद्धा त्यांना एवढ्या गोष्टी माहिती आहेत. तर आम्ही डोळे पांढरे झाले. मी म्हटलं हे कसं काय यांना एवढं माहिती आहे. तर ते प्रेम, कले बाबतीतचं जे प्रेम आहे ना, आणि कलाकारावरचं पण प्रचंड, आणि एवढं म्हणजे त्यांच्यावर गप्पा मारताना ते सांगतात ना, खूप शिकण्यासारखं असतं. सगळे कलाकार ऍक्सेप्ट करतील, आणि आम्ही जे बोलतोय ते प्रचंड माहिती सगळ्या गोष्टींची. जसं की तुम्ही म्हणजे जसं म्हटलं लॉकडाऊन मध्ये काही काम नव्हतं, किंवा आता तेच सिनेमे करून कंटाळा आला होता एकाच पद्धतीचे, मग जेव्हा 2 सिनेमांच्या किंवा 2 कामांच्या मधला जो वेळ असतो ना, तेव्हा म्युझिक कंपोजर नेमकं काय करतात, म्हणजे क्रिएशन चालू ठेवण्यासाठी. जसं ऍक्टर वाचन करतात किंवा काहीतरी स्वतःचं काम करतात. आजकाल सगळे कंपोजर्स रील मार बघत बसतात. आम्ही लाईव्ह शोज करतो पहिल्यापासूनच. आमचा बँड होता रुद्राक्ष नावाचा, म्हणजे जिथनं आमची सुरुवात झाली, कॉलेजला असतानापासून आम्ही परफॉर्म करतो. तर आमचे लाईव्ह शोज असतात, आम्ही इतर काही गोष्टी करतो. जसा वेळ होता तर हे नाटक प्रोड्यूस केलं, डिरेक्ट केलं. तर आम्ही मुळात सांगू का, खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे आम्ही 2008 पासून एकत्र काम करतो. NSI बाय गॉड्स ग्रेस असं होतच नाही की आमच्याकडे काम नाही. आम्ही काम म्हणजे रिलॅक्स वेळ मिळालाय ना, पण तेव्हा आम्हाला घरी वेळ द्यावा लागतो, कारण आम्ही घरी नसतोच. 24 तास. साईच्या लग्नाच्या आदल्या दिवशी साई प्रोग्राम करत होता गाणं, आणि उठून निघाला तो लग्नाला. इतक्या ह्या लेवलपर्यंत आम्ही काम करत असतो. तर आम्हाला आमच्यापर्यंत अशी संधी आली नाही की मध्ये खूपच गॅप पडला आणि काय करतोय. काही ना काही चालू असतं आमचं. नाटकचं काहीतरी म्युझिक चालू असतं, फिल्मचं चालू असतं, एखादी वेबसिरीज झालेली असते, नाहीतर आम्ही काहीतरी लाईव्ह परफॉर्म, साई पियुष लाईव्ह आमचं चालू असतं. असं काही ना काही चालू असतं. पण मध्ये वेळ असेल तर माणसांनी वाचावं, फिल्म्स भरपूर बघाव्यात. ज्यांना फिल्ममध्ये काम करायचं की ज्यांना फिल्म म्युझिक करायचं त्यांनी फिल्म बघाव्यात, लोकांना भेटावं. आम्ही भेटतो लोकांना. जसं की तुम्ही OTT केलं, तुम्ही नाटक केलं, की सिनेमा तर करताच आहात, सिरियल पण काही केल्या होत्या, म्हणजे तारक मेहतासाठी पण मला वाटतं तुम्ही गाणं केलं होतं, की ते भारतभर फॅन, अप्रोच कसा बदलतो कामाचा या 3 वेगवेगळ्या मीडियमसाठी? अप्रोच फारच वेगळा आहे. किंवा पूर्वी जसं ते टायटल सॉन्ग एकदम आयकॉनिक असायचे, किंवा मग आत्ता सांगू का, म्हणजे मे बी त्याचं मत वेगळं असेल, माझं मत वेगळं. मला असं वाटतं ना की मराठीमध्ये ना जेवढं छान नाटक होतं ना, म्हणजे नाटकाला जो वेळ दिला जातो आणि जेवढं मत घेतलं जातं ना, त्याच्यापेक्षा थोडं खाली फिल्मचं होतं. आय डोंट नो का असं होतं. म्हणजे असं म्हणलं की काही डिरेक्टर्स असे आहेत की जे त्या स्कूलिंगचे असतील तर ते थोडं डिस्कशन आणि स्क्रिप्टिंग लेवलला होतं, आणि सिरियलला ते म्हणजे तुम्ही स्कूलिंग म्हणालात, मग हे स्कूलिंग आपल्याकडे प्रॉपर होत नाही का? मग जे थिएटरमधनं आले त्यांना होतं ना. काही लोक उठून येतात आणि म्हणतात मला सिनेमा करायचा आहे. बरं, त्यांचाच बॅट, त्यांचाच वॉल, त्यांना ऑडियन्स त्यांचाच, ते त्याला आपण काय करू शकतो? बरं, कसं आहे, वी आर फुल टाईम कंपोजर्स. असं नाही होत की आता ज्या स्टेजला आले की आम्ही काही फिल्मला म्हणतो की नाही करू शकत किंवा आमच्याकडे वेळ नाही, काहीतरी करून आम्ही कारणं देतो. असं आम्ही लेफ्ट राईट सेंटर, आम्ही वाटेल त्या फिल्म्स, वाटेल ते काम, आम्ही मोबाईलच्या गेम्सचं म्युझिकपासून फिल्म सगळं केलेलं आहे. आम्ही सगळं, यू नेम इट. आम्ही डॉक्युमेंटरीज केल्या आहेत, आम्ही शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. आम्ही जो वेळ असतो ना माणसाच्या, ज्या वयात तिने ते केलं पाहिजे, ते आम्ही सगळं केलेलं आहे. आमचं आहे ना, एक आम्ही नेहमी म्हणतो, आम्ही ना एक क्रिएटिव्हली बोलायचं गेलं तर एक ॲनॉलॉजीमध्ये समजावतो की आमचं एक किराणा मालाचं दुकान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर अरे यार मॅगी नाही आहे, अरे यार नूडल्स नाही आहे, अरे यार ये नाही आहे, वो नाही आहे म्हणून चालतच नाही. त्यामुळे आम्ही इतक्या वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करून आहे ना, तुम्हाला हे पाहिजे का, हे घ्या, ते पाहिजे का, ते घ्या.
कुठल्याच जॉनरला मी सीमित नाही होत आजपर्यंत. म्हणजे तुम्हाला फोक पाहिजे फोक मिळेल, हिपहॉप पाहिजे हिपहॉप मिळेल, ट्रान्स पाहिजे ट्रान्स मिळेल. हार्ड रॉक तर आम्ही 2010 मध्ये केलं होतं. ते ऍक्सेप्ट झालं नाही कारण की मे बी तेव्हा नुसतं तिथे फोकच चाललं होतं. आता तो एक अजून एक ते पण एक सिलिंग लागलेलंच आहे की एका स्पेसिफिक पठडी, म्हणजे ज्याला आपण म्युझिकमध्ये जॉनर म्हणतो, त्याला त्या जॉनरच्या बाहेर काही द्यायचा प्रयत्न केला, समजा काही दिलं, तर लोकांना ते ॲक्सेप्ट होत नाही. आता ही कोण लोक आहेत आम्हाला माहीत नाही, आम्हाला जेन्युअनली माहीत नाही, पण ते ॲक्सेप्ट होत नाही, तेवढं मुरत नाही. त्याला आपण म्हणतो त्याला पेनेट्रेट होत नाही. ते का होत नाही आम्हाला काय माहीत नाही. मे बी ऑडियन्सचं ऐकणं कमी असेल किंवा तर ॲक्सेप्टन्स कमी असेल की मराठीत अशी पण गाणी होऊ शकतात. वेर ॲज आम्ही एक मध्ये इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणलो होतो की हनी सिंगच्या लिरिक्सला मराठी चाली जाऊ शकत नाही. आता हे खूप लोकांना वादात्मक वाटलं होतं. आता ह्याच्यात वादात्मक काय आहे, आता ज्या पद्धतीचं हनी सिंग किंवा असे जे आर्टिस्ट लिहितात, आपली संस्कृती किंवा आपले लिटरेचर ज्याला म्हणतो आपण, की जे खूप जास्त रिच आहे आणि हे सगळ्यांचंच म्हणजे हे ॲक्सेप्ट करतात सगळे, भारतातले सगळे लोक आर्टिस्ट ॲक्सेप्ट करतात की मराठी संस्कृती, बंगाली संस्कृती लिटरेचर बाबतीत जेव्हा म्हणतो ते खूप रिच आहे. तर ह्याला जे आता आजूबाजूचं जे कमर्शियल म्युझिकमध्ये जे लिखाण चालू आहे, ज्या पद्धतीचं तुम्हाला माहिती मी काय म्हणतोय, तर त्या पद्धतीचं घाणेरडं लिखाण हे मराठीत ॲक्सेप्ट होत नाही बिकॉज ऑफ द कल्चरल जो पगडा आपल्या डोक्यावर बसला आणि त्याच्यामध्ये वाकड्या तिकड्या चाली घुसवल्या तर ते मिसमॅच होतं काहीतरी, समहाव ते बसत नाही. पण म्हणून आम्ही म्युझिक म्हणजे साऊंड वेगळा देण्याचा प्रयत्न करतोय की बाबा ॲटलिस्ट जे कारुसलीमध्ये पण आपण करायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये बेस गिटार पण वापरलेले आहे, त्याच्यामध्ये किक्सही वापरलेले आहेत. सो साऊंड वाईज काहीतरी एक लोकांना नवीन देणं की ज्याला शुगर कोट करून गाभा तोच आहे जो लोकांना आवडतोय तो, पण त्याला एक वेगळं कव्हर, एक वेगळं पॅकेजिंग करून लोकांना द्यायचा प्रयत्न केला तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटतं. जसं अगेन कमिंग बॅक टू द टॉपिक की इथे तिथे गोष्टी किंवा जॉनर्स न पसरवता एक स्पेसिफिक जॉनर आम्ही करतो वगैरे अशातला भाग नाही. कारण की आम्हाला खूप डिरेक्टर्सने म्हटलं, अरे तुम्ही ना जरा युथफुल म्युझिक. युथफुल काय असतं? युथ म्हणजे आता प्रत्येक आर्टिस्ट म्हणत ना 80 वर्ष झाले तरी युथच असतो, यंगच असतो, पण युथफुल म्युझिक हे प्रत्येक. आणि आम्हाला पहिली काय झालं होतं, आमची पहिली फिल्म खूप कॉलेज बॉईजवर किंवा कॉलेज गर्ल्स असे कॉलेज गोईंग जो एज असतं त्याच्यावर बेस्ड होतं. त्यामुळे मी म्युझिक ते युथफुल केलं होतं. तेव्हापासून ते युथफुल. आता कारुसली रखुमाईमध्ये पूर्ण फोक आहे. मग 60 वर्षाचे 60, 70, 80 वर्षाचे पण लोक येऊन बसलेले आणि त्यांनी अप्रिशिएट केलेलं आहे म्युझिक. सो कुठल्याही जॉनरमध्ये न अडकता आम्ही फक्त म्युझिक जे डिमांड करतं, जी फिल्म किंवा जे प्रॉडक्ट असेल त्याला मी म्युझिक पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतोच. पण जसं मी म्हणलं ना, आता मी 2008 पासून मी एकत्र करतो, 2026 मध्ये बसले. म्हणजे आम्ही आता किती वर्ष झाली बाबा आपण काम करतो, मोजली पण नाही किती, 18 वर्ष सातत्याने आम्ही फिल्म म्युझिकच करतोय. आम्हाला एक गोष्ट छान वाटते ना की आम्ही कुठल्या लॉबीचे असे नाही जे आपण सुरुवातीला आत्ता बोललो, आम्ही एवढ्या डिरेक्टरसोबत काम केलं ना आणि कुठेतरी हेच आमच्या म्युझिकचं यश आहे. कसं आहे ना, प्रत्येक वेळी चांगली फिल्म होईल आणि त्यातनं चांगलं काहीतरी निघेल म्हणूनच तुमचं नाव येईल असं नसतं. ती जी प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसमध्ये एखादा डिरेक्टर आम्हाला ओळखायला लागतो. तो 4 ठिकाणी सांगतो की नाही बाबा हे फार ना सॉर्टेड लोक आहेत किंवा ह्यांना छान काम करतात किंवा हे ओपन आहेत किंवा हे डिरेक्टरला ऐकतात किंवा 4 ऑप्शन्स देतात. त्यामुळे ते एवढे वर्ष टिकू शकलो आम्ही आणि एवढ्या मल्टिपल फिल्म्स म्हणजे असं नाही ना की एकच डिरेक्टर आहे एकाच लॉबीत काम करतो. इतक्या डिरेक्टरसोबत आम्ही काम केलंय ना, इतक्या लोकांसोबत काम केलं. आणि यशाची व्याख्या म्हणजे आमच्यासाठी की प्रत्येकाला आमचं गाणं माहिती आहे म्हणून बघा आम्ही कसे सक्सेसफुल होत, काही संबंधच नाही. दुसरीकडनं आम्हाला काम येतंय जी लोक आम्हाला ओळखतच नाहीयेत किंवा ज्यांच्याकडे आम्ही जाऊन काम मागतोय आणि ते काम देत आहेत, याचा अर्थ आम्ही सक्सेसफुल होत. त्यामुळे तुम्ही 4 लोकांना गेलाय आणि मग अरे हा बघतोय वगैरे, हा अशातला काही संबंध नाही. सक्सेस पैसे लावायला तयार होतोय एखादा निर्माता, हीच खूप मोठी सक्सेसची परिभाषा आहे आजच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये. निर्माता फिल्म करतोय, 2 कोटी 4 कोटी तुमच्या नावावर लावतोय. आज मी म्युझिक साई पियुष जेव्हा येतं खाली तेव्हा तो आमच्यावर विश्वास ठेवलेला असतो, डायरेक्ट पैसेच लावलेले असतात की बाबा ह्या निमित्ताने म्युझिक कंपनी घेईल यांचं काम. आणि थँक्स टू म्युझिक कंपनीज ऑल्सो की जे आमच्यावर विश्वास ठेवतात की नाही यार हे चांगलं करतात म्युझिक. तुम्ही मित्रमंडळ लाईमलाईट मध्ये आलात, खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या तुमचे पण आभार आणि आम्हाला इथे बोलवलं, एवढं छान मन मोकळेपणाने बोलू शकलो. हो. तुम्हाला अजून छान छान पुढचे प्रोजेक्ट्स मिळू देत, छान छान गाणी ऐकायला आम्हाला मिळू देत. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.